तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी संतोष बावदाने स्वागत करतो आपलं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आहे 24 जानेवारी 2025 वार शुक्रवार, सकाळी 10 वाजले आता आणि आता आपण चालू केले ऑल ओव्हर सर्व रॅपिडो वगैरे। आपण आता आहोत चिंचवड स्टेशनला। निगडीवरून आपण मुशीला गेलो होतो, आपले प्रायव्हेट भाडं असतं त्यांना आता सोडलं इथं चिंचवड स्टेशनला आणि आता आपण इथून ऑनलाईन बिझनेसला सुरुवात करतो। तर आता चालू केलेलं आहे सर्व। तर आता बघूया, थांबलो इथं चिंचवड स्टेशनला पोलीस चौकीच्या इथं अलीकडं राखा गॅसच्या इथं। तर बघूया आता कोणती बुकिंग मिळते का। चालू केल्या आपल्याला एक उबेरला बुकिंग वाजली होती, भोसरी का कोणती तरी होती, पण ती काही मिळाली नाही आपल्याला। आपण थांबलो होतो जरा साईडला आणि मोबाईल आपला गाडीमध्येच होता, तर ती काही मिळाली नाही आपल्याला। तर बघूया आता कोणती बुकिंग मिळते इथून। आज दिवसभर थांबायचं आपल्याला 10 वाजेपर्यंत। तर 10-12 तास आपल्याला बिझनेस करायचा आहे। 2-2.5 हजाराचा आपला टार्गेट आहे। पैसा ही पैसा होगा। बघूया किती होतात संध्याकाळपर्यंत। तर सोबत चला, प्रत्येक बुकिंगचे अपडेट देतच राहील तुम्हाला। चला। तर मित्रांनो, आता आपण थांबलोय पिंपरी मोरवाडी मेट्रो स्टेशनला। हे बघा वरती मेट्रो आहे। आपण चिंचवडवरून एमटी चालू इकडं। चिंचवडला आपल्याला काही मिळालं नाही वरती। आता आपण मोरवाडी मेट्रो स्टेशनला येऊन थांबलोय। तर अजून आपली भवानीचा पत्ता नाही आहे। 10:30 वाजलेत आता। बघूया आता इकडनं काय मिळतंय का बुकिंग वगैरे। तर मित्रांनो, फायनली आपली आता भवानी झालेली आहे। उबेरनी भवानी केली आपली। आपण आता आहोत यमुनानगर निगडी। आपल्याला PCMC मेट्रो स्टेशनच्या तिथून उबेरला बुकिंग मिळाली 4.7 किलोमीटर। 4.7ची होती। हे होतं आपलं थेरगाव। त्याचे आपल्याला दिले उबेरने काहीतरी 70 रुपये दिले उबेरने त्याचे। आणि ती बुकिंग ड्रॉप करायच्या अगोदरच आपल्याला ॲडव्हान्समध्ये बुकिंग मिळाली यमुनानगर निगडी। 8.8 किलोमीटरची बुकिंग होती, पण उबेरने त्याचे खूपच कमी दिलेत पैसे। 118 रुपये दिलेत 8.5 किलोमीटरला उबेरने। तर आता आपण यमुनानगरला निगडीमध्ये आहोत। समोरच आपल्या इथं मॉडर्न शाळा आहे। समोर इथं मॉडर्न शाळा आहे, तर बुद्ध विहार आहे आणि त्याच्या शेजारी मॉडर्न शाळा आहे। तर मित्रांनो, आता आपण आहोत चिंचवड स्टेशन महावीर चौक। आज समोरचा महावीर चौक आहे, इकडं भारत पेट्रोल पंप आहे। आणि आपल्याला यमुनानगर निगडीमधून बुकिंग मिळाली 4 किलोमीटरची निरामय हॉस्पिटल। तर आपण आता निरामय हॉस्पिटलला चिंचवड स्टेशनला ड्रॉप केलं आहे आणि आता थांबलो इथं चौकामध्ये। बघूया, इथून काय वाजणार तर वाटत नाही, परत मेट्रो स्टेशनला जावं लागेल PCMCच्या। तर आत्ता वाजलेत 11:30 वाजलेत। 11:30 वाजेपर्यंत आपले झालेत बघा 260 रुपये झालेत। उबेरनीच केले तेवढे। 3 ट्रिप झालेत आपले आत्तापर्यंत आणि 3 ट्रिपचे झालेत 260 रुपये। बघूया अजून पुढे किती होत आहेत। राहासोबत चला। तर मित्रांनो, आता आपण आहोत डांगे चौकच्या आणि भूमकर चौकच्या मध्येच थांबलोय आपण। तर प्रतिभा मोटर्स म्हणून आहे, 2 व्हीलरचं शोरूम आहे, तिथं थांबलोय आपण आता। PCMC मेट्रो स्टेशनवरून आपण इथं प्रायव्हेट भाडं आणलं होतं, काहीतरी 7 किलोमीटरचं डिस्टन्स होतं, 6.7। तर 7 किलोमीटरच्या डिस्टन्ससाठी आपल्याला पॅसेंजरने आपल्याला दिलेत 170 रुपये, बऱ्यापैकी दिलेत। आपण काय 10-15 मिनिटातच आलो इथं। सरळ चिंचवडवरून 170 रुपये दिले तिने आपल्याला। बघूया आता इथून आपल्याला जावं लागेल, आता डांगे चौकात तर जावं लागेल। तर भूमकर चौकात तिकडं आता ट्रॉफिक वगैरे असेल, काय भेटणार नाही तिकडं। जातो आता आपलं डांगे चौकात जाऊन दत्त मंदिर रोडच्या कॉर्नरला तिकडं थांबावं लागेल। बघूया आता तिकडनं काय मिळतंय का, मिळेल अशी अपेक्षा आहे मला तिकडनं। चला, आज दिवसभर आपल्याला थांबायचं आहे। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत डांगे चौकाच्या अलीकडं। गाडीत आपली खूप दिवस झाले ग्रीसिंग नव्हती केली, तर आपण आता ग्रीस करतोय। बाबा बघा कसे झोपून मस्तपैकी कपामध्ये ग्रीस भरतायत, काळावाला ग्रीस। तर मित्रांनो, तुम्हीही ग्रीसिंग करत असाल तर येत जावं इथं। चांगलं काम करतात ग्रीसिंगचं, डांगे चौकाच्या इथंच आहेत। कपामध्ये कधी पण काळवालंच ग्रीस भरत जावा, गाडीसाठी चांगलं असतं ते। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत वाकडमध्ये आणि वाकडमध्ये आपण आहोत बघा इथं फिनिक्स मॉल। हा बघा मोठा फिनिक्स मॉल आहे। तर फिनिक्स मॉलच्या इथं आपण आहोत। आपण मगाशी होतो डांगे चौक,
डांगे चौकात आपण गाडीला ग्रीसिंग वगैरे करून घेतलं तिथं आणि तिथूनच आपल्याला मयुरेश्वर म्हणून मंदिर आहे, तर तिथून आपल्याला बुकिंग मिळाली भूमकर चौक, मारुती सुझुकीचं शोरूम भूमकर चौकाच्या अपोजिट साईडला मुंबईला जाणाऱ्या रोडला. तर तिथं आपण भूमकर चौकात ड्रॉप केला. ते काहीतरी 4 किलोमीटर होते. आपल्याला काहीतरी 60 रुपये काहीतरी तर 60 का 70 मिळाले त्याचे उबेरचे. आणि तिथूनच आपल्याला उबेरला बुकिंग मिळाली परत दुसरी फिनिक्स मॉल. इथंच होतं म्हणजे 1 किलोमीटरचंच डिस्टन्स होतं, पण आपल्याला त्याचे 60 रुपये मिळालेत. आता उबेरने 60 कॅश घेतले मी, 50 रुपये दिले असतील उबेरने आपल्याला. आता बघूया किती दिलेत. आता मॉलला थांबलोय आता इथं, पण आता दुपारच्या टायमाला तर मॉलमधून काही भेटेल असं काही वाटत नाही मला. लोक तर संध्याकाळीच बाहेर पडतात मॉलमधून. काही लोक येतात ती संध्याकाळचीच येतात फिरायला वगैरे मॉलमध्ये. तर आता बघूया 5-10 मिनटं थांबून बघतो, नाहीतर परत जायला लागेल आपल्याला भूमकर चौक. चला. तर मित्रांनो आपल्याला फिनिक्स मॉलपासून एक बुकिंग मिळाली. लोकलच बुकिंग होती, काय 1-1.5 किलोमीटरची बुकिंग होती. दत्त मंदिर रोड वाकड झुडिओ पाशी. हे बघा क्रोमाचं शोरूम आहे इथं आणि स्टार बाजार आणि इकडं झुडिओ. बघा केवढी मोठी बिल्डिंग आहे, बघल तेवढी छोटी वाटते बघा. तर आपण आता झुडिओ पाशी सोडलं इथं दत्त मंदिर रोडला. बघूया आता इथून कोणती काय मिळते का. आत्ता वाजलेत बघा किती वाजलेत, आता 12:54 झालेत, म्हणजे 1 वाजलाय आता. बघूया अजून पुढं किती होत आहेत काय. तर मित्रांनो आत्ता आपण आहोत औंधमध्ये. औंधमध्ये बघा इथं सीझन बिझनेस क्युअर म्हणून बिल्डिंग आहे, मोठी मॉल टाईपच आहे. तर इथं आपण आता ड्रॉप केलं आहे. आपण होतो झुडिओला वाकडमध्ये दत्त मंदिर रोडला. तर तिथून आपण आता बुकिंग आणले इथं. हे बघा ह्या मॅडमला पण जायचं आहे विशाल नगरला. त्यांना ओलाला दाखवत आहेत 105 रुपये आणि मला म्हणतात 80 रुपये घ्या. तर त्यांनी आता रिक्षा बुक केली. ही त्यांची रिक्षा आली इथं. अशी लोक असतात बघा. ओला मी त्यांना म्हणलं होतं ओलाला दाखवत आहेत तेवढं तरी द्या, तर नाही जाऊ दे त्यांचा विषय सोडून देऊ आपण, नाही म्हणले ते. तर आपण आता औंधमध्ये थांबलो इथं. हे बघा आपण आता मग असे आणलेलं कस्टमर ड्रॉप केलं तिथं गेले बघा सलूनमध्ये, लेडीज होते. तर हा पण मोठा मॉल आहे हे बघा. तर इथं आपण ड्रॉप केलं आहे आता. बघूया आता इथं थांबूया थोडं औंधमध्ये, नाहीतर पुढं जावं लागेल थोडं आंबेडकर चौकाच्या तिकडं, परिहार चौक वगैरे वेस्टर्न मॉलच्या तिकडं काहीतरी मिळेल आता इकडनं. बघू चला. पण एक सांगतो, ही बुकिंग आता आणली होती 9 किलोमीटरची मित्रांनो बुकिंग होती. तर 9 किलोमीटरच्या आपल्याला उबेरने दिलेत बघा 122 रुपये फक्त. बघा काय करायचं, ओलाची एक पण बुकिंग वाजत नाही आणि वाजली तर ती छपकन जाते, हात पण लावून देत नाही. एवढ्या फास्टमध्ये ओलाची बुकिंग जातात. रिचार्ज केलेलं आहे तरी पण बुकिंग भेटत नाहीत. ना इलाजला तर उबेरच्या बुकिंग आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागते. चला असो. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत पिंपळे सौदागर शिवार गार्डन. हे शिवार गार्डन चौक आहे समोर. इथं आपण औंधला होतो. औंधला खूप वेळ थांबलो आपण, काही बुकिंग वगैरे तिथनं लवकर मिळाली नाही आपल्याला. मग तिथं आपण जेवण वगैरे करून घेतलं आणि एक रॅपिडोची लोकल बुकिंग मारली तिथं 50 रुपयाची. आणि तिथल्या तिथंच एक परत ह्याच्यामध्ये प्रेमन चौकातून एक उबेरला बुकिंग मिळाली होती सांगवी. तिथंच 2-2.5 किलोमीटर होतं. ती पण 40 रुपयाचीच होती. तर खूप टाईमपास झाला तिकडं औंधमध्ये. तर सांगवीची बुकिंग मारल्यानंतर तिथूनच आपल्याला एक उबेरला बुकिंग मिळाली 6 किलोमीटरची शिवार गार्डन तर आपण आता ते बुकिंग सोडले इथं आणि पिंपळे सौदागरमधूनच आपल्याला इथून आतमधून द्वारकाधीश म्हणून सोसायटी आहे पुण्याला आयकॉन रोडला. तर तिथून आपल्याला आत्ताची सकाळपासून आत्ताच एक बुकिंग उचलली आपण YCM पिंपरी ओलाला. 115 रुपयाची बुकिंग आहे ती ओलाची. तर चला पिकअप करतो, ड्रॉप केल्यावरती भेटू परत. तर फायनली भावानो आपण आता आलोय PCMC भवन आंबेडकर चौक पिंपरी. समोर PCMC भवन आहे. या साईडला इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, इकडं समोर PCMC मेट्रो स्टेशन. तर आपण होतो पिंपळे सौदागरला. तिथून आपण ओलाची पहिलीच बुकिंग आणली होती आज सकाळपासून 115 रुपयाची YCM हॉस्पिटल पिंपरी. पण त्यांचं परत तिथून त्यांना पुढं जायचं होतं आपलं स्वप्ननगरी सोसायटी. तिथून 1-1.5 किलोमीटरच आहे पुढं नेहरू नगरच्या तिथं. तर ते बोलले कंटिन्यू आम्हाला पुढं घेऊन जात असेल तर आणखीन एक्स्ट्रा देऊ तुम्हाला. बोललो ठीक आहे चालते. त्यांनी 50 रुपये आपल्याला वरती दिले. 115 आपले झाले होते ओलाचे.
त्याने आणखीन 50 रुपये दिले आपल्याला आणि तिथं आपण त्यांना सोडलं. 165 रुपये घेतले आपण त्यांच्याकडून. आणि तिथून बाहेर आल्यानंतर एक कुठलं तरी दक्षता कोणतं तरी हॉटेल आहे तिथं नेहरूनगरच्या तिथं. तर तिथून आपल्याला लगेच उबेरची बुकिंग मिळाली 50 रुपयाची 3 किलोमीटरसाठी. वल्लभनगर मेट्रो स्टेशनच्या पुढं, जिथं आता धननिरंकारी त्यांचा सत्संगचा कार्यक्रम चालू आहे. तर तिथं सोडलं आपण कार्यक्रमाच्या तिथं आतमध्ये रेल्वे पटरीपाशी. तर तिथं सोडलं आता. नाही तिथून आपल्याला काय बाहेर येऊन काय मिळालंच नाही. तिथून आता आपण येऊन पुढं आंबेडकर चौकात थांबलोय. बघूया आत्ता वाजलेत 3:30. सकाळी आपण निघालो होतो 10:30 वाजता, म्हणजे आपल्याला पहिली बुकिंग मिळाली होती. किती होत आहेत? 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 5 तास झालेत आतापर्यंत आपण धंदा करायला लागल्यापासून. पण आज टाइमपास खूप झालाय. औंधमध्ये खूप टाइमपास झाला. बुकिंग वगैरे काही मिळतच नव्हत्या. तर आतापर्यंत आपल्या 1000च्या आसपास झालेत. बघूया आता संध्याकाळ 10 वाजेपर्यंत आपल्याला थांबायचंय. बघूया संध्याकाळपर्यंत किती होत आहेत. चला. तर मित्रांनो आत्ता बघा आपण आलोय मोशी प्राधिकरण. समोर स्पाईन मॉल आहे, स्पाईन चौक. आणि आपण इथं आलोय बघा. आपण पिंपरीमध्ये होतो मेट्रो स्टेशनला. तर तिथून आपल्याला एक प्रायव्हेट भाडं मिळालं होतं संभाजीनगर काहीतरी कामगार भवन काहीतरी तिथं आहे. तर तिथं सोडलं आतमध्ये. लेबरचंच काहीतरी आहे ते ऑफिस काहीतरी. तर तिथं सोडलं आपण. त्यांनी काहीतरी 120 काहीतरी दिले आपल्याला, 120 रुपये. 5 किलोमीटर होतं ते डिस्टन्स. आणि तिथून आपल्याला एक बुकिंग मिळाली उबेरची मोशी प्राधिकरण. मोशीचं आपलं जे RTO आहे तिथं. तर RTO जवळ सोडलं आपण. 6 किलोमीटरचं होतं. 90 रुपये मिळाले आपल्याला. आणि तिथून आपण एक परत इथं लोकलच मारली एक बुकिंग 40 रुपयाची, म्हणजे 700-800 मीटरवरच ड्रॉप होता. आणि तिथं सोडले आता. आणि आपण थांबलोय स्पाईन मॉलला. बघूया इथून कोणती आता बुकिंग वगैरे काय मिळते का. आपल्याला आता 5 वाजता जायचं चिंचवड स्टेशनला. तिथून आपलं प्रायव्हेट भाडं असतं, बोललो होतो तुम्हाला. तर त्यांना आपल्याला पिकअप करायचं आणि मोशीला सोडायचं असतं त्यांना. तर आपल्याला आता बघू. आत्ता 4:30 वाजलेत. अर्ध्या तासात 10-15 मिनिटात काय मिळालं तर ठीक, नाहीतर आपल्याला जावं लागेल MT चिंचवड स्टेशनला. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी आपण होतो स्पाईन सिटी मॉल जवळ होतो, स्पाईन रोडला. तर तिथून आपल्याला जायचं होतं चिंचवड स्टेशनला. तर तिथून आपल्याला एक प्रायव्हेट भाडं मिळालं. जाधववाडी सिल्वर सिटी म्हणून सोसायटी आहे CNG पप्पाच्या बॅक साईडला. तर तिथं भाडं भेटलं आम्हाला आपल्याला तिथून. आणि तिथून मग आपण ते किती 4 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. त्यांनी 100 रुपये दिले आपल्याला. आणि तिथून आपण डायरेक्ट शिटा भरत गेलो चिंचवड स्टेशनला. 80 रुपये झाले आपले चिंचवड स्टेशनपर्यंत. तर चिंचवड स्टेशनवरून आपलं जे प्रायव्हेट भाडं रेग्युलर असतं तर ते आपण घेऊन आता मोशीला सोडलं. इथं सिल्वर 9 म्हणून सोसायटी आहे. सिल्वर 9च्या तिथं वरती थांबलो इथं आपण डीमार्टच्या बॅक साईडला. तर बघूया आता इथून बुकिंग वगैरे काय मिळते का. तर संध्याकाळच्या टायमाला मिळायला पाहिजे. चिंचवड वगैरे पिंपरी मेट्रो स्टेशन वगैरे मिळते इथून. या टायमाला बुकिंग वाजतात. बघूया चला. तर नमस्कार मित्रांनो, अजून पण आपण आहोत मोशीमध्येच. आपण मगाशी होतो सिल्वर 9 सोसायटी मोशी. तर तिथून आपण एक बुकिंग घेतली होती डुडुळगाव. उबेरची बुकिंग होती. डुडुळगावमध्ये सोडलं आपण. आणि तिथूनच एक बुकिंग आपल्याला मिळाली मोशी डीमार्टच्या अपोजिट साईडला गंधर्व म्हणून सोसायटी आहे. तर तिथं सोडलं आपण ते. आणि तिथूनच परत रिटर्न एक बुकिंग मिळाली आपल्याला भारतमाता चौकाच्या थोडंसं पुढं डुडुळगावला जाणाऱ्या रोडलाच होतं. काहीतरी 1.5 किलोमीटरचा 1.5-2.5 किलोमीटरचा डिस्टन्स होतं. त्याचं 50 रुपये झाले. आणि डुडुळगाववरून आपण आणली होती ओलाची, तिचे झाले 80 रुपये. ते पण 4 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. तर अशा प्रकारे आपण आता भारतमाता चौकात थांबलो. इथं पुढं भारतमाता चौक आहे. आणि हा इकडं जातो चिखलीला जातो पुढा रस्ता तळवडे. तर आपण थांबलोय आता मोशीमध्येच आहे अजून. आपण कोणती मोठी बुकिंग काही मिळत नाही आपल्याला. वाजता तिथून मोठ्या चिंचवडगाव वाजली होती आता रॅपिडोला. पण काय बसली नाही ती. उबेरला एक बानेर वाजली होती, ती पण नाही मिळाली. तर आता आपण इथं आहोत रिलायन्स डिजिटल. रिलायन्सचा मॉल आहे. बघूया कोणती बुकिंग मिळते आता इथून. तर मित्रांनो नमस्कार, मगाशी आपण होतो मोशीला भारतमाता चौक. आणि आत्ता आपण आहोत चिखलीमध्ये. हा बघा, हा इकडे चिखलीमध्ये पिंगळे रोड आहे. चिखलीमध्ये आपण आहोत पिंगळे रोड, एम्पोरियल हॉस्पिटल. आणि आपण मोशीमधून एक बुकिंग लोकल मारली तिथंच रिव्हर रेसिडेन्सी म्हणून. भारतमाता चौकातूनच बुकिंग मिळाली होती.
आणि तिथून रिव्हर रेसिडेन्सीला सोडून आपण परत मागं आलो परत देऊळआळंदी रोडला. आणि डीमार्टपासून आपल्याला एक बुकिंग मिळाली चिखली बाग वस्ती, संतपीठ विद्यालय तिकडं खाली आहे बाग वस्तीला, पाटील नगर, त्याच्या एकदम एंडिंगला होती. कुठलं तरी अजून एक खाली इंग्लिश मिडियम कुठलं तरी शाळा आहे तिकडं. तर तिकडं सोडलं आपण. 4 किलोमीटरची बुकिंग होती, 80 रुपये मिळाले तिचे. आणि तिथून आपण आलो परत चिखली बस स्टॉपला टाळगावमध्ये. आणि टाळगावातून आता इथे एक लोकल बुकिंग मारले उबेरचीच. 1.2 काहीतरी डिस्टन्स होतं, जागेवरूनच पिकअप होतं. सोडलं. आता उबेरला झालेत 17 ट्रिप झालेत आपल्या उबेरला. आज आपल्याला इन्सेंटिव्ह घ्यायचं आहे. 3 बुकिंग अजून केलं की इन्सेंटिव्ह भेटेल आपल्याला 300 रुपये. तर उबेरला आपले आत्तापर्यंत काहीतरी 1100 का 1150 काहीतरी झालेत. काय ओलाला तर आज धंदाच नव्हता आणि उबेरला पण बऱ्यापैकी बुकिंगच नव्हते आज. आत्ता वाजलेत 8:30. आपण सकाळी 10:30ला घरातून बाहेर पडलो आहे. 10 तास झालेत मित्रांनो. 10 तासात पूर्ण कंबार गेली आता माझी, पूर्ण दुखायला लागले. आता संध्याकाळी पूर्ण जाम होणार आहे. एवढा वेळ कधी तुम्ही थांबू नका रिक्षा ड्रायव्हर असाल तर. एवढा कंटिन्यू कधी गाडी चालवणं चांगलं नाही, आपल्या मणक्याला वगैरे त्रास होऊ शकतो. तर काळजी घ्या. थोडं दुपारी घरी जाऊन असं 4-4 तासाचा ब्रेकवरती. तर मी म्हणलो होतो आज थोडं करूया, पण काय बऱ्यापैकी धंदा नाही तसा. आज बुकिंग काही मिळाले नाही. दिवसभर म्हणलो होतं करायचं म्हणून, तर बऱ्यापैकी बुकिंग नाही आहेत आज. ओलानी तर काय धंदा दिलेले आहेत, 2-3च बुकिंग दिले. तर रॅपिडोनी फक्त एकच मारले रॅपिडोची. बघू, अजून 3 बुकिंग मारायचे आपल्याला उबेरच्या. टार्गेट तर करायचे आज 300 रुपये घ्यायचेच. चला बघतो मिळत आहेत काय अजून. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत आकुर्डी रेल्वे स्टेशनला आणि आपण होतो चिखलीमध्ये. तर चिखलीमध्ये आपण तिथंच आणखीन 2 बुकिंग मारले लोकल 50-50 रुपयाच्या. ओलाला एक मारली, उबेरला एक मारली. आणि दुसरी बुकिंग आपण सोडली घरकुलला. तर घरकुलपासून आपल्याला एक बुकिंग मिळाली आकुर्डी चौक, उबेरलाच मिळाली. पण आकुर्डी चौकातून आपल्याला एक रॅपिडोची बुकिंग मिळाली रावेत पाईपलाईन रोड, इस्कॉन मंदिराच्या बॅक साईडला. आकुर्डी चौकातूनच होती, 80 रुपयाची बुकिंग होती. तर आता आपण आकुर्डी रेल्वे स्टेशनला थांबलो इथे येऊन. आता आपले झालेत उबेरच्या 20 बुकिंग कंप्लीट झालेत आपल्या. आपल्याला 300 रुपये इन्सेंटिव्ह पण मिळाला आहे आज. पण आज दिवसभर तसा काय बऱ्यापैकी धंदा नव्हता. आता 10:30 वाजलेत, बरोबर 12 तास मी गाडीवरती आहे सकाळपासून. सकाळी 10ला निघालो होतो घरून, 10:30ला आपल्याला पहिली बुकिंग मिळाली होती. 12 तास झाले आता गाडीवरती. आता घरी जायचं आहे. तर 12 तासात बघा उबेरला आपले झालेत म्हणजे अर्निंग झाली आपली 1300 रुपये आणि इन्सेंटिव्ह मिळाले आपल्याला 300 रुपये. म्हणजे असं काहीतरी 1600च्या आसपास उबेरला झालेत. आणि ओलाला आणि रॅपिडोला का आपण धंदाच आज केलेला नाही. ओलाला काहीतरी 250 रुपये झाले, 3च बुकिंग मारल्या. आणि रॅपिडोला एक मारली होती, काहीतरी 1 का 2 मारल्या रॅपिडोला. 131 रुपये रॅपिडोला झालेत. तर आणि प्रायव्हेट काहीतरी झालीत आपले 500-600 रुपये. तर आपलं टार्गेट होतं त्याप्रमाणे झालेलं आहे. तसं 2-2.5 हजाराचं आपलं टार्गेट होतं. तर झालेले आहेत आपल्या 2-2.5 हजाराच्या आसपास अर्निंग झालेलं आहे. पण दिवसभरात थोडं धंदा व्हायला पाहिजे होता, एवढा वेळ नाही लागायला पाहिजे होता असं माझा हिशोब होता. पण पूर्ण 12 तास लागले आपल्याला तेवढं टार्गेट पूर्ण करण्यासाठी. असो, झालेल्या धंदा. चला भेटू उद्या सकाळी. पण मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.